नमस्कार. लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे लेखणी शस्त्र न्यूज परिवाराची विशेष बैठक संपन्न. विशेष बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून अझरुल्ला खान आणि इंतजार हुसेन यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न करण्यात आली आणि या ठिकाणी असंख्य पत्रकारांना त्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज. रफिक शेख, जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी. जय हिंद. चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. आज लेखणी शास्त्र परिवाराच्या वतीने आज जळगाव जामोद इथे एक छोट्याखानी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. इथे सर्व महाराष्ट्रातील जे मेन पदाधिकारी आहे लेखणी शास्त्र न्यूज चॅनलचे यांना इथे संबोधित केले आणि लेखणी शास्त्र न्यूज आणि लेखणी शास्त्र साप्ताहिक यांच्या विषयावर सर्व पत्रकार आणि निवासीय संपादक किंवा संपादक, उपसंपादक, तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी यांना सर्वांना एक समजून पत्रकारितेच्या विषयावधी समजून सांगितले आलेला आहे. याकरिता इथे सर्व पत्रकार आलेले होते. त्याच्यानंतर आता थोडक्यात माहिती आपले स्वागत आहे. आपण जमलेला आहे आज एका मुख्य विशेष मीटिंगसाठी जळगाव जामोद, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एक आज दिनांक 15/1/2025 रोजी विशेष मीटिंगचे आयोजन करण्यात आले. हे आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आमचे लेखणी शास्त्राचे मुख्य कार्यकारी संपादक माननीय लियाकत खान यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभा ही पार पडली असून या ठिकाणी खानदेश विभागीय संपादक माननीय अतिक खान सर, आमचे अमरावती विभागीय प्रतिनिधी माननीय सौ सरलाताई ससाने, दगडूभाऊ निकोम हे खानदेशमधून आलेले आहेत आणि जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी आमचे रफिक शेख व इतर माझे बांधव यांनी उपस्थिती देऊन मला अनुग्रहित केले. या ठिकाणी कार्यक्रमाची शुभवाढी होती, त्याबद्दल मी सर्वप्रथम यांचे धन्यवाद करतो. आणि लेखणी शस्त्र न्यूज हा एक परिवार असून आमचा कोणत्याच प्रकारचे यामध्ये भेदभाव किंवा मी संपादक किंवा मी प्रतिनिधी असेल तर मी हा शब्द आमच्या लेखणी शस्त्र परिवारामधून काढलेला असून आम्ही लेखणी शस्त्राचे परिवारिक आहोत असं आमचं एक प्रथम ध्येय आहे. आणि कार्य कसे करावे, कोणाला काय अडचणी येतात पत्रकारितेबद्दल, जसे की आमचे रावेर तालुका प्रतिनिधी विनोद भाऊ कुडी यांनी सांगितलेलं आहे की बा पत्रकारांना सुरक्षेसाठी वेपनची परवानगी मिळायला हवी असा त्यांनी एक मुद्दा मांडला. तर मला माहीत आहे की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून या स्तंभाला आपल्याला सर्वात मोठी लेखणीपेक्षा मोठं हतियार, मोठं वेपन या जगात कोणतंच नाही. हे वेपन आहे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पत्रकारांवर सत्य लिहिताना होणारे जे दंगे आहेत, ज्या त्याच्यावर घडणाऱ्या प्रसंग आहेत, या प्रसंगाला पाहून त्यांनी जी मागणी केली ही पण आपण रास्त समजायला काही हरकत नाही आहे. आणि या विषयावर सुद्धा पुढच्या वेळेस चर्चा करण्यात येईल आणि रीतसर आपण निवेदन सुद्धा या ठिकाणी देऊ की जे पत्रकार आमच्या धडाडीचे कार्य करतात, सत्य लिहितात, निसंकोचपणे कार्य करून सुद्धा त्यांच्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना जाहिरातीच्या नावाखाली खंडणीच्या नाव देऊन त्यांच्यावर आरोप केला जातो आणि हातपाय तोडल्या जातात, मारहाण केल्या जाते. तर यासाठी त्यांची जी मागणी आहे ही पण एक रास्त आहे, त्याच्यावर सुद्धा एक विचार करण्यात येईल. तर आजचा जमलेला हा विषय असाच होता की येणाऱ्या अडचणी आणि नवीन वर्षाची सुरुवात 26 जानेवारी विशेष जे माहिती आपल्याला घ्यायची होती की कोणकोणत्या पत्रकाराला पदनियुक्ती करायची होती, तर या ठिकाणी सर्वांना पदनियुक्त सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यातील आमचे मसूद खान, सैदुल्ला खान यांना जळगाव खानदेश निवासी संपादक म्हणून दिलेला आहे. तसेच सौ सरलाताई राजेंद्र ससाने यांना अमरावती विभागीय प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. शेख रफिक शेख करीम सर यांना जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. माननीय दगडू अंकुश निकोम यांना नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी म्हणून यांची निवड करण्यात आली आहे. आणि माननीय अतिक खान, बिलाल खान सर यांना विभागीय संपादक तथा हे रनिंगमध्ये उपसंपादक आहेत. तर त्यांना पुनश्च एका पोजने अजून त्यांचा सन्मान वाढवला गेला असून लवकरच जळगाव खानदेशमध्ये खानदेश विभागीय लोकांना आपल्या आवृत्ती वाचायला मिळणार आहे. तिथून आवृत्ती एक निघणार आहे 15 दिवसानंतर, याची सुद्धा माहिती आपल्याला यांनी दिलेली आहे. त्यानंतर श्री विनोद हरी कोडी सर यांना रावेर तालुका प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे ही आजच्या तारखेत संपलेली असून 26 जानेवारीनंतर अशीच एक दर महिन्याला नाही तर कमीत कमी 3 ते 6 महिन्याला एक सभा, एका मीटिंगचे आयोजन करण्यात येईल. त्यातील त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील. तर एवढंच बोलून या वेळेस मी सदर
मीटिंग या ठिकाणी संपवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. काही चूक असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.